मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। कर्जत यार्डच्या कामासाठी मध्य रेल्वेवर सलग 2 दिवस ब्लॉक। आज आणि उद्या सलग 2 दिवस विशेष ब्लॉक। सकाळी 11:20 ते दुपारी 1:50 या वेळेमध्ये ब्लॉक असणार। ब्लॉक दरम्यान काही लोकल फेऱ्या रद्द। व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 52 देशातील 1112 विद्यार्थ्यांचे महाराष्ट्रामध्ये प्रवेशासाठी अर्ज। 271 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतले। अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि विधी अभ्यासक्रमाकडे सर्वाधिक ओढा। मुंबईमध्ये गणपती विशेष ट्रेनमुळे 14 कोटी 46 लाखांची कमाई। यंदाच्या गणेशोत्सव काळामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई कोकण मार्गावर 382 विशेष एक्सप्रेस धावल्या। शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 16,000 विद्यार्थ्यांना केंद्र आणि राज्य सरकार शिष्यवृत्ती देतं। याचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय। मुंबईतील अटल सेतूवर सर्रास ओव्हर स्पीडिंग, वाहतूक व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण। पनवेल आरटीओकडून यंत्रणेच्या माध्यमातून 1 लाख चलान जारी। सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ला नीनाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता, परिणाम सौम्य राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवासही 2-3 आठवड्यामध्ये सुरू होणार। डोंबिवलीमधील 65 बेकायदा इमारतींना दिलासा। रजिस्ट्रेशनसाठी लागणारी कागदपत्र योग्य करण्याबाबत स्पष्ट निर्देश। 2 आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये निर्णायक बैठक होणार। मुंबईच्या पालिका रुग्णालयामध्ये उंदीर पकडा मोहीम राबवली जाणार। कुपरमधील घटनेनंतर प्रशासन अलर्ट मोडवर। नायर, सायर, केईएम आणि जेजेसह इतर रुग्णालयांमध्ये मोहीम राबवणार। संजय गांधी उद्यानाचा झोनल मास्टर प्लॅन अंतिम टप्प्यात। सूचना हरकती नोंदवण्याचे मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन। सूचना हरकती नोंदवण्यासाठी 30 दिवसांची मुदत।